नमस्कार यूट्यूब फॅमिली, जय हिंद जय महाराष्ट्र। मी पुण्याची तृप्ती स्वागत करते आपले यूट्यूब चॅनल तृप्ती सुपशास्त्रामध्ये। होळीचा सण हा पुरणपोळीच्या नैवेद्याशिवाय अपूर्णच आहे। आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये खास करून होळीच्या दिवशी पुरणपोळी थाळी ही हमखास होतेच। 150 ते 200 वर्षापूर्वी ज्या पद्धतीने होळीच्या दिवशी अगदी सात्विक पद्धतीने ही पुरणपोळी थाळी बनवली जायची, अगदी त्याच पद्धतीने यावर्षी मी पण होळीच्या दिवशी मस्त अशी सात्विक पद्धतीने ही पुरणपोळी थाळी बनवली होती। तर यूट्यूब फॅमिली, तुम्हाला पण ही पुरणपोळी थाळी सात्विक पद्धतीची होळी स्पेशल जर शिकायची असेल आणि याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। प्रथमतः पुरणपोळी बनवण्यासाठी कणिक मळून घ्यायचं आहे। त्यासाठी मोठ्या बाउलमध्ये 150 ग्रॅम म्हणजे 1.5 वाटी गव्हाचं पीठ, तसेच थोडंसं चवीसाठी मीठ आणि थोडं पाणी घालून छान असं हे कणिक मळून घेतलं। आता ही कणिक अशा पद्धतीने टिंबून झाल्यावरती वरती 1 चमचाभर असं तेल घातलं आणि हे चांगलं चोळून घेतलं ह्या कणकेला आणि टिंबत ठेवली 25 मिनिटं। कुकरला वरण भात आणि बटाटा शिजवून घेतला। कुकर थंड झाल्याच्या नंतर कुकर ओपन केला आणि 3ही डबे याच्यातले साईडला काढून घेतले। कुकर इथे स्वच्छ धुवून घेतला आणि या कुकरमध्ये 5 मूठ अशी ही 2 ते 2.5 तास भिजलेली अशी ही चण्याची डाळ ह्या कुकरमध्ये या पाण्यामधून उपसून काढली। पहा, चण्याची डाळ स्वच्छ निवडून धुवून अशी 2 ते 2.5 तास अशी भिजत ठेवली होती। कारण जर चण्याची डाळ अगोदर पुरण करण्याच्या अगोदर अशी भिजवत ठेवली ना, 1 तास जरी भिजत ठेवली तरीसुद्धा पटकन शिजते। पहा, पण इथे मी 2-2.5 तास छान अशी भिजत ठेवली होती। यामध्ये 3 ग्लास पाणी घातलं, थोडीशी हळद घातली 1/4, चिमूटभर मीठ घातलं आणि अजून थोडंसं पाणी घातलं। नंतर वरतून थोडंसं असं साजूक तूप घातलं आणि साजूक तूप घालून पूर्णपणे अशी ही एकजीव करून घेतली। कुकरचं झाकण लावलं आणि कुकर हा गॅसवरती ठेवून गॅस सुरू करून 5 शिट्ट्या होण्यासाठी ठेवून दिला। आता एकीकडे वाटप तयार करायला घेतलं। हे वाटप आहे ते म्हणजे बटाट्याच्या भाजीचं पहिलं वाटप करायचं, नंतर भजीचं वाटप करायचं आहे आणि नंतर हे कटाच्या आमटीचं वाटप करायचं आहे। तर पहा, इथे मी कोथिंबीर, धणे, जिरे, तसेच हिरवी मिरची देठ काढलेली आणि अद्रक घेतलेला आहे, पुदिना घेतलेला आहे, तसेच 3 ते 4 काळी मिरी घ्यायची आहे आणि 2 ते 3 अशा लवंगा घ्यायच्या आणि मिक्सरला हिरवं वाटण तयार करायचं आहे। हे हिरवं वाटण आहे ना, हे आपल्याला कटाच्या आमटीला सुद्धा उपयोगाला येणार आहे, तसेच बटाट्याच्या भाजीला आणि जी भजी बनवणार आहोत त्याच्यासाठी सुद्धा हे वाटप तयार करणार आहोत। तर म्हणजे 3ही रेसिपींसाठी आपल्याला हे वाटप लागणार आहे। तर अशा पद्धतीने हे हिरवं वाटप आपण तयार करून घेतलेलं आहे। तुम्ही पाहिलं असेल, लसूण अजिबात घातलेला नाही आहे यामध्ये, विदाऊट लसणाचं असं हे वाटप तयार केलेलं आहे। आता हे एका प्लेटमध्ये काढून घेतलं। तसेच आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 1-1.5 तास अशी मुगाची डाळ, पिवळी मुगाची डाळ भिजत घातली होती। स्वच्छ निवडून धुवून ही 1-1.5 तास भिजवून घेतली। नंतर पाण्यातून उपसून काढून ही या मिक्सरच्या भांड्यात घातली। नंतर यामध्ये कोथिंबीर घातली, थोडंसं चिमूटभर मीठ घातलं, तसेच हिंग घातली, यामध्ये चिमूटभर हळद घातली आणि हे जे हिरवं वाटप आपण पहिलं तयार केलेलं आहे हे हिरवं वाटप अर्धा चमचा या भज्याच्या मिश्रणामध्ये घातलं आणि हे थोडंसं पाणी ॲड करून मिक्सरला चांगलं असं फिरवून घेतलं। जास्त पाणी नाही घालायचं, एकदम थोडंसं, म्हणजे 1 चमचाभर फक्त पाणी घालायचं ह्या भज्याच्या वाटपामध्ये। अशा पद्धतीने हे भजीचं म्हणजे मुगाच्या भजीचं छान असं वाटप तयार झालेलं आहे। आता हे वाटपाचं जे वाटप ज्या मिक्सरच्या भांड्यात बनवलेलं आहे ना, ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये कटाच्या आमटीचं सुद्धा वाटप तयार करून घेतलं। हे झालं आपल्या मुगाच्या भजीचं मिश्रण। आता हे एका साईडला ठेवून दिलेलं आहे। आता आपण करत आहोत ती म्हणजे कटाच्या आमटीचं वाटप करत आहोत। तर पहा, यामध्ये थोडीशी अद्रक घेतलं, हिरवीगार छान अशी कोथिंबीर यामध्ये घातली, यामध्ये काजू घातले, तसेच मगज बी म्हणजे खरबुजाचे जे बीज असतात ते ह्याच्यामध्ये घातले। नंतर तसेच खोबरं घातलं, ओलं खोबरं इथे घातलेलं आहे, तुम्ही सुकं खोबरंसुद्धा घालू शकता। ओलं खोबरं याच्यामध्ये घातलं, तसेच शाही गरम काळा मसाला याच्यामध्ये 1 चमचा घातला। नंतर महाराष्ट्रीयन जिजाऊ गरम काळा मसाला याच्यामध्ये 1 चमचा घातला
आणि छान असं पाणी न घालता हे मिक्सरला अशा पद्धतीने हे वाटप तयार करून घेतलं पहा. आता हे वाटप आहे ना एका वाटीमध्ये काढून घेतलं. आता ह्या मिश्रणाला म्हणजे ह्या ज्या मिक्सरच्या भांड्याला संपूर्ण असं जे वाटप लागलेलं आहे ना हे वाया जाऊन दिलं नाही. तर या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालायचं, एक ग्लासभर असं पाणी घालायचं, छोटा ग्लास, आणि संपूर्णपणे असं एकजीव करून घ्यायचं. आणि पहा ह्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने हे एकजीव करून घ्यायचं आणि हे पाणी आहे ना एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं. पहा इथे एका पातेल्यामध्ये हे पाणी काढून घेतलं. हे पाणी टाकून नाही द्यायचं कारण हे पाणी खूप उपयोगाचं आहे. हे पाणी आपल्याला कटाच्या आमटीला उपयोगाला येणार आहे. अशा पद्धतीने तीनही कांदा लसूण विरहित असे वाटप तयार करून घेतलं. आता गॅसवरती कढई तापत ठेवली. गॅस हा सुरू केला. गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम केली आणि तेल चांगलं तापून दिलं. तसेच हे जे मुगाच्या भजीचं जे मिश्रण आहे ना, बॅटर आहे ना, ते 1 ते 2 सेकंद चांगलं असं चमचेच्या साहाय्याने फेटून घेतलं आणि मग नंतर ह्या गरम तेलामध्ये हे भजी तळण्यासाठी घातले. पहा इतके सॉफ्ट असे हे भजी होतात ना, ह्याच्यामध्ये अजिबात सोडा, खाण्याचा सोडा बिलकुल न घालता सुद्धा हे मुगाचे भजी खूप असे सॉफ्ट होतात आणि टेस्टी लागतात. आणि हे मुगाचे भजी जर आपण जाड कढईमध्ये तळत असू तर तेव्हा आहे ना जी गॅसची फ्लेम आहे ही लो टू मीडियम ठेवायची आणि त्यावरती हे मुगाचे भजी छान असे तळून घ्यायचे. तर पहा मस्त असे आपले हे मुगाचे भजी छान तळलेले आहेत. अशा पद्धतीने हे मुगाचे भजी तळल्याच्या नंतर एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि ह्याच पद्धतीने बाकीच्या बॅटरचे सुद्धा छान असे हे मुगाचे भजी तळून घेतले. खूप असे सॉफ्ट आणि क्रिस्पी होतात. तर पहा किती मस्त असे सॉफ्ट आणि क्रिस्पी, छान असे बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे हे मुगाचे भजी झालेले आहेत, तळून झालेले आहेत. खूप सुंदर लागतात हे. ह्याच्यामध्ये अजिबात खाण्याचा सोडा वगैरे आपण घातलेला नाही आहे. अशा पद्धतीने मुगाचे भजी संपूर्ण असे तळून घेतले आणि नंतर याच तेलामध्ये कुरडईसुद्धा तळून घेतली. कुरडई तळल्याच्या नंतर एका प्लेटमध्ये काढून घेतली आणि एका डब्यामध्ये घट्ट झाकण लावून ठेवून दिली. अशा पद्धतीने हे जर कुरडई ठेवली तर ही लवकर लूज पडत नाही. एकीकडे पुरणाची डाळसुद्धा शिजलेली आहे. कुकर थोडासा थंड होऊन दिला, 5 शिट्ट्या होऊन, आणि मग नंतर कुकर ओपन केला तर पहा मस्त अशी ही डाळ मऊसूत शिजलेली आहे. एका स्ट्रेनरच्या साहाय्याने ही डाळ चांगली अशी गाळून घेतली. हा कट एका साईडला केला आणि डाळ एका साईडला करून घेतली आणि या पुरणाच्या स्ट्रेनरनेच म्हणजे ह्या पुरणाच्या चाळणीनेच पुरणाची डाळ चांगली बारीक करून घेतली अशा पद्धतीने आणि जो कट होता तो पण साईडला ठेवून दिला. कोण कोण असं माझ्या पद्धतीने हे पुरण बनवतं मला नक्की कळवा बरं का. तर पहा अशा पद्धतीने संपूर्ण असं हे पुरणाची डाळ आहे ना चांगली पुरणाच्या चाळणीने स्मॅश करून घेतली. आता एकीकडे आपल्याला कट करायला घ्यायचे. तर पहा आपण जो कट काढला होता पुरणाच्या डाळीचा तो कट आणि तसेच जे मगाशी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पाणी घालून जे पाणी काढलेलं होतं ना एका बाऊलमध्ये ते सुद्धा ह्या कटामध्ये घातलं आणि संपूर्णपणे एकजीव करून घेतलं. आता इथे ना आपल्याला कटाची आमटी तयार करायची आहे. पहा कटाच्या आमटीसाठी ज्या कढईमध्ये कुरडई आणि भजी तळून घेतले त्याच कढईमध्ये तेल होतं, एक्स्ट्राचं तेल काढून घेतलं. गॅस सुरू केला. गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम ठेवली आणि फोडणीला जिरं घातलं, कढीपत्ता घातला, तसेच जे वाटप बनवलेलं होतं पुरणासाठी ते सुद्धा ह्याच्यामध्ये घातलं. नंतर यामध्ये काश्मीरी मिरची पावडर 1/4 टेबलस्पून म्हणजे 1/4 चमचे असं हे यामध्ये काश्मीरी मिरची पावडर घातली. नंतर यामध्ये कट मसाला पावडर जी बनवलेली होती ती पावडर घातली. ह्याच्यामध्ये हळद घातली, तसेच थोडीशी हिंग घालून चांगला असा ही ग्रेव्ही आहे ना ही परतून घेतली आणि थोडंसं हे जे कटाचं पाणी आहे ते पाणी एकीकडं पुन्हा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. पहा तर ते पाणी थोडं ह्या मसाल्यामध्ये घालून छान असा हा मसाला परतून घेतला. एकीकडे जे कटाचं पाणी थोडंसं थंड झालं होतं मग ते कटाचं पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आणि मसाला जसं परतत होते तसं थोडं ते गरम पाणी या मसाल्यामध्ये घालून छान असा मसाला परतून घेतला 1-2 सेकंद आणि नंतर त्यामध्ये जे कटाचं पाणी होतं ते घातलं आणि हिरवीगार छान अशी कोथिंबीर घालून कटाची आमटी उकळण्यासाठी साईडच्या गॅसवरती ठेवून दिली. कटाची आमटी उकळते तोपर्यंत एकीकडे पुरण करायला घेतलं. स्मॅश केलेल्या ह्या पुरणाच्या डाळीमध्ये गूळ घातला,
5 मूठ डाळीसाठी पावशर गूळ त्याच्यामध्ये घातला. चांगला असं फोडून घाला किंवा किसून घातला तरी चालेल. मी इथे फोडून घातला आणि पुरण चांगलं असं एकजीव करून परतायला घेतलं. एकीकडे कटाची आमटीला चांगली दणदणीत उकळी आल्याच्या नंतर गॅस बंद केला आणि कटाच्या आमटीवरती झाकण ठेवून दिलं. नंतर दुसरीकडे एकीकडे पुरण होतंय तोपर्यंत दुसरीकडे बटाट्याची भाजी बनवायला घेतली. बटाट्याची भाजी बनवण्यासाठी कढई गॅसवरती ठेवली तापत. गॅसची फ्लेम एकदम मंद केली. तेल घातलं, त्यामध्ये फोडणीला जिरं घातली, तसंच हिरवं वाटप घातलं आणि परतून घेतलं त्या तेलामध्ये. आणि त्यामध्ये हे जे उकडलेले बटाटे जे आहेत ते सोलून चिरून ह्या मसाल्यामध्ये घालून चांगले असे परतून घेतले. नंतर यामध्ये हळद घातली, चवीसाठी मीठ घातलं. आणि हो, कटाच्या आमटीमध्ये आपण मीठ घातलेलं आहे बरं का. नाहीतर तुम्ही म्हणता ताई कटाच्या आमटीत मीठ घातलंच नाही, तर कटाच्या आमटीमध्ये चवीसाठी हे मीठ घातलेलं आहे. तर पहा, थोडंसं ह्याला तेल कमी पडलं या बटाट्याच्या भाजीला, म्हणून थोडंसं अजून तेल त्याच्यामध्ये घातलं आणि पुन्हा ती बटाट्याची भाजी परतून घेतली. थोडंसं किंचितचं अजून मीठ घातलं त्याच्यामध्ये आणि पुन्हा ही बटाट्याची भाजी चांगली परतून घेतली. वरतून हिरवीगार छान अशी निवडून धुवून घेतलेली कोथिंबीर पेरली. पुन्हा ही भाजी परतून घेतली मंद गॅसवरती. पहा, अशा पद्धतीने ही आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. पहा, हिरव्या वाटपातली. ह्याच्यावरती झाकण ठेवलं आणि गॅस बंद केला. एकीकडे आपलं हे पुरणसुद्धा छान असं शिजायला लागलेलं आहे. खूप मस्त असं हे पुरण तयार झालेलं आहे. इथे पुरणसुद्धा तयार झालेलं आहे. गॅस बंद केला आणि एक कटाची आमटी आणि बटाट्याची भाजी एका बाऊलमध्ये काढून ठेवली. ह्या छोट्याशा अशा बाऊलमध्ये ही बटाट्याची भाजी काढून घेतली आणि कटाची आमटी जे दुसरं जे भांडं दिसतंय त्या भांड्यामध्ये ती कटाची आमटी काढून घेतली. यूट्यूब फॅमिली, तुम्ही जर प्रथमच आपल्या यूट्यूब चॅनलवरती आला असाल आणि तुम्हाला असेच आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीमधील पदार्थ शिकायचे असतील आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल, तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल, तर आपले यूट्यूब चॅनल तृप्ती सुपशास्त्र याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर पहा, अशा पद्धतीने बटाट्याची भाजी काढून ठेवली साईडला. आता ही कटाची आमटी आहे ना, या भांड्यामध्ये काढून घेतली, झाकण लावलं आणि कटाची आमटी पण साईडला ठेवून दिली. मस्त अशी ही कटाची आमटी तयार झालेली आहे. पहा, आता आहे ना आपल्याला तयार करायला घ्यायच्यात त्या म्हणजे मस्त अशा पुरणपोळ्या तयार करायला घ्यायच्यात. तर पहा, पुरणपोळी तयार करण्यासाठी प्रथमतः छोटासा असा उंडा घेतला, तो असा पारी बनवली त्याची आणि जास्तीचं असं पुरण घेऊन ह्या पारीमध्ये पुरण भरलं आणि पारी ही बंद केली. पिठामध्ये संपूर्णपणे असं ही कोटिंग करून घेतला हा गोळा पुरणाचा आणि गव्हाच्या पिठीमध्ये संपूर्णपणे ही जी पुरणाच्या पोळीचा जो उंडा आहे हा संपूर्णपणे कोटिंग करून घेतला. पोलपाटावरती सुद्धा संपूर्ण असं कणिक पसरवून घेतलं आणि ही पुरणपोळी लाटायला घेतली. कुठेही इथे मी मैद्याचा अजिबात वापर केलेला नाही. म्हणजे कणिक मळताना सुद्धा मैदा ह्याच्यामध्ये घातला नाही आणि पोळी लाटताना सुद्धा म्हणजे पुरणपोळी लाटताना सुद्धा कुठेही मैद्याचा वापर केलेला नाही. संपूर्णपणे ही पुरणपोळी आपण गव्हाच्या पिठामध्ये तयार करत आहोत. म्हणजे कणिक जी वापरली ती संपूर्णपणे ही आपण गव्हाचीच वापरलेली आहे. कुठेच म्हणजे मैद्याच्या पिठाचा किंवा तांदूळाच्या पिठाचा वापर केलेला नाही आहे. तरीसुद्धा व्यवस्थिशीर अशी ही पुरणपोळी सरसर लाटल्या जाते. पुरणपोळी लाटताना मोठ्यासुद्धा तुम्ही लाटू शकता किंवा छोट्या साईजच्यासुद्धा तुम्ही लाटू शकता. तर पहा, अशा पद्धतीने ही पुरणपोळी लाटलेली आहे. गॅस अगोदरच चालू केलेला होता. गॅसवरती तवा तापत ठेवला होता. गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम ठेवली आणि ही पुरणपोळी तव्यावरती प्रथमतः काय केलेलं आहे, तूप थोडंसं असं सोडलेलं आहे आणि नंतर ही पुरणपोळी तव्यावरती भाजण्यासाठी घातलेली आहे. आणि पहा, दोन्ही साईडनी अशी ही पुरणपोळी छान भाजून घेत आहे. पुरणपोळी ज्यावेळेस आपण तव्यावरती घालतो ना, तेव्हा लगेच नाही उलटायची. एक अर्धा सेकंदभर थोडंसं थांबायचं आणि मग नंतर ही पुरणपोळी उलटायची. दोन्ही साईडनी छान अशी भाजून घ्यायची. पहा, आणि मग नंतर वरतून शक्यतो जर तेल असेल तर तेल लावा, तूप असेल तर तूप लावा. पण मी इथे तुम्हाला सजेस्ट करेल, नेहमी पुरणपोळी भाजल्याच्या नंतर दोन्ही साईडनी तूप लावावं. कधी पण साजूक तुपाने पुरणपोळी ही अगदी मऊसूत राहते. पहा, तेलाने सुद्धा राहते, नाही असं नाही. पण जेव्हा आपण तूप लावतो ना पुरणपोळीला भाजताना दोन्हीकडनं, त्यावेळेस ही पुरणपोळीची जी चव आहे ना ती खूपच स्वादिष्ट अशी होते. पहा, मस्त अशी पुरणपोळी मऊसूत राहते.
2 ते 3 दिवस काय 4-5 दिवस अशी ही मऊसूत ही पुरणपोळी राहते, अजिबात कडक होत नाही. तर पहा, पुरणपोळी लाटताना नेहमी काय करायचं, कणकेचा जो उंडा आहे तो छोटा घ्यायचा आणि जे पुरण आहे ते जास्तीचं घ्यायचं. म्हणजे नेहमी पारीपेक्षा पुरण जे असतं ते जास्तीचं घ्यावं आणि ही पुरणपोळी लाटून घ्यावी. मी पण अशाच पद्धतीने केलेलं आहे. कणकेचा उंडा छोटा घेतला आणि जास्तीचं असं पुरण त्याच्यामध्ये भरलं आणि मग नंतर ही पुरणपोळी लाटण्यासाठी घेतलेली आहे. अजिबात कुठेही तुटली नाही पुरणपोळी, कुठेही फुटली नाही. अगदी व्यवस्थिशीर अशा ह्या पुरणपोळ्या तयार होतात. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच मी सगळ्या बाकीच्या पण पुरणपोळ्या तयार करून घेतल्या अशा पद्धतीने. प्रत्येक वेळेस काय करतो माहिती का, आपण बेसन पिठाची कांद्याची भजी करतो पहा, किंवा विदाऊट कांद्याची सुद्धा बेसनाच्या पिठाचे भजी करतो. तर त्याच्याऐवजी जर मुगाच्या डाळीचे भजी केले ना पुरणपोळी प्लेटमध्ये, तर ते खूप छान स्वादिष्ट लागतात आणि आपल्याला पचायलासुद्धा हलके राहतात. काय होतं, आपण जेव्हा बेसनाचे चण्याचे पिठाचे जेव्हा भजी करतो, काही वेळेस आहे ना घरातल्यांना हे चण्याचे पिठाचे चणा आहे ना हा पचत नाही पहा, जड पडतो. तर त्यासाठी मुगाच्या डाळीचे हे नेहमी भजी करावेत पहा. त्याच्यामध्ये कांदा न घालतासुद्धा ते खूप स्वादिष्ट असे लागतात मुगाची भजी आणि पचायलासुद्धा हलके असतात आणि पौष्टिक आणि प्रोटीनयुक्त असतात. पुरणपोळ्या आपण चण्याच्या पिठाच्या करतच असतो, पण त्याच्यासोबत जो कटाची आमटी असते तीसुद्धा आपली ही जी डाळ शिजलेली असते त्याचा जो कट साईडला आपण काढलेला असतो त्याचीच ती कटाची आमटी आपण तयार करतो. तसेच तुरीची डाळ असते, तुरीची डाळसुद्धा त्याचं वरण बनवतो पहा. आणि मग त्याच्यासोबत जर मुगाची जर भजी केली तर अजिबात तुम्हाला ही जी पुरणपोळी प्लेट आहे ना ही अजिबात तुम्हाला जड जाणार नाही, पचायला अगदी हलकी होईल. जेव्हा पुरणपोळी प्लेट करताना त्याच्यामध्ये संपूर्ण तुम्ही जर पदार्थ असे चण्याच्याच पिठाचे जर संपूर्ण पदार्थ केले ना तर कुठेतरी ती जी पुरणपोळी प्लेट आहे ना पचायला जड जाते. म्हणून नेहमी काय करावं, पुरणपोळी प्लेट बनवताना नेहमी जी भजी बनवतो आपण ती भजी नेहमी मुगाच्या डाळीची भजी बनवावी किंवा उडदाच्या डाळीची भजी बनवावी. उडदाच्या डाळीची सुद्धा भजी हे खूप सुंदर होतात, म्हणजे वडे ते खूप सुंदर होतात, खूप चांगले होतात. पूर्वीच्या काळी ह्या पद्धतीनेच ही पुरणपोळी बनवली जायची. म्हणजे संपूर्ण शरीराचा विचार केला जायचा, संपूर्ण आरोग्याचा विचार केला जायचा. अशा पद्धतीने ही पुरणपोळी प्लेट बनवली जायची पहा. म्हणजे काय करायची की चण्याच्या डाळीची पुरणपोळी, तसेच चण्याची डाळ शिजवताना जो कट राहायचा, जो कट यायचा, तो कट त्याची ती कटाची आमटी बनवायची. ना की ती त्या कटामध्ये डाळ शिजलेली जी चण्याची डाळ असते ना की ती त्याच्यामध्ये घालायची पहा. म्हणजे हीच प्रोसेस आहे पूर्णपणे ती कटाची आमटी बनवण्याचं. जर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थितशीर बारकाईने जर बघितला तर तुम्हाला त्याच्यामध्ये दिसेल की पूर्णपणे आपण जी कटाची आमटी बनवलेली आहे त्यामध्ये अजिबात शिजलेली चण्याची डाळ बारीक करून घातलेली नाही. पूर्णपणे त्यामध्ये आपण कट आणि जे वाटपाचं पाणी होतं ते वाटपाचं पाणी त्यामध्ये ॲड केलं आणि ती कटाची आमटी बनवलेली आहे. सेम अशाच पद्धतीने पूर्वीच्या काळी कटाची आमटी बनवायचे. आता कुठं त्या कटाच्या आमटीमध्ये काय करतात की चण्याची डाळ जी शिजवलेली असते ती पण त्याच्यामध्ये थोडीशी ॲड करतात, म्हणजे घालतात. पण तसं कधीच करायचं नाही. कटाची आमटी जी बनवली जाते प्युअर ती संपूर्णपणे ज्या पाण्यामध्ये आपण शिजवतो ती चण्याची डाळ पुरण बनवताना ते पाणी साईडला काढून फक्त ती चण्याची डाळीचं पुरण करतात आणि जे कट काढलेलं असतं साईडला त्या कटाला छान असं मसाल्याचं वाटप लावून चांगलं असं ती कटाची आमटी बनवली जायची पहा. हे अशा पद्धतीने ही पुरणपोळी आणि ही कटाची आमटी बनवायचे. आणि जी भजीसुद्धा बनवायचे ती मुगाच्या डाळीची भजी बनवायचे. आणि जी ह्यामध्ये म्हणजे वरण भाताचा कुकर वगैरे वरण भात वगैरे असतो तो सुद्धा तुरीच्या डाळीचा असतो. म्हणजे हे संपूर्ण पुरणपोळी प्लेटमधले जे पदार्थ असतात ना हे पचायला जड असतात. त्यामुळे पूर्वीच्या काळी आपल्या आरोग्याचा विचार करून आपल्या पूर्वजांनी जी पुरणपोळी प्लेट आपल्यासाठी जी बनवली होती
प्रॉपरली अशी ती ह्या पद्धतीनेच बनवली होती. म्हणजे पुरणपोळी, तसेच कटाची ही आमटी, वरण भात आणि भजी जी बनवली ती म्हणजे आपली मुगाच्या डाळीची भजी बनवली जायची. आणि अगदी त्याच पद्धतीने आजची ही मी पुरणपोळी प्लेट तयार केलेली आहे. पहा, मस्त आपला हा पुरणपोळी प्लेटचा स्वयंपाक तयार झालेला आहे. छान. आता इथे मी नैवेद्यासाठी ताट काढत आहे. पहा, हे ताट देवासाठी आणि एक दुसरा नैवेद्यसुद्धा भरणार आहे, तो होळीला दाखवण्यासाठी. ताटामध्ये 2 पुरणपोळ्या, बटाट्याची भाजी, कटाची आमटी, तसेच भजी, कुरडई आणि वरण भात. आता याच्यासोबत थोडंसं दूधसुद्धा ठेवणार आहे. पूर्वीच्या काळी ना गुळवणीसुद्धा केली जायची. आता इथे मी गुळवणी नाही केलेली, पण गुळवणीसुद्धा गुळाची बनवली जायची. पहा, त्याच्यामध्ये दूध घालून छान अशी ती पुरणपोळी प्लेटमध्ये ठेवायची. अशा पद्धतीने पूर्वीच्या काळी ही पारंपरिक अशी आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीमधील महाराष्ट्रीयन पद्धतीने ही पुरणपोळी प्लेट बनवली जायची. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल. पहा, मस्त अशी ही भरगच्च पूर्णाने भरलेली छान अशी पुरणपोळी आपण तयार केलेली आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये पुरणपोळी थाळी बनवण्याचे जवळजवळ 3 ते 4 प्रकार आहेत. त्याच्यातलाच हा पहिला प्रकार आहे सात्विक पद्धतीची महाराष्ट्रीयन अशी ही पुरणपोळी थाळी. तर यूट्यूब फॅमिली, कशी वाटली तुम्हाला आजची ही आपली तृप्ती सूपशास्त्रातील होळी स्पेशल सात्विक पद्धतीने बनवलेली अशी ही पुरणपोळी थाळी? आवडली का तुम्हा सर्वांना? आवडली असेल तर नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने बनवून पहा. तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांना ह्याचा स्वाद घ्यायला द्या. आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की तृप्ती सूपशास्त्रातील आपल्या महाराष्ट्राची आन बान शान असलेली अशी ही पुरणपोळी थाळी तुम्हाला कशी वाटली ते. यूट्यूब फॅमिली, आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीमधील असेच नाविन्यपूर्ण, योग्य प्रमाणबद्ध, चविष्ट असे स्वादिष्ट पदार्थ तुम्हाला जर शिकायचे असतील आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल, तसेच रोज जेवणाला काय बनवावं हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल, तर आपले यूट्यूब चॅनल तृप्ती सूपशास्त्र याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा. म्हणजे जेव्हा माझे कुकिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि असेच आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीमधील तृप्ती सूपशास्त्रातील नाविन्यपूर्ण, योग्य प्रमाणबद्ध असे रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतील आणि यांचा स्वादही घ्यायला मिळेल. आणि रोज जेवणामध्ये काय बनवावं हा तुमचा प्रश्न पण सुटेल. धन्यवाद. हॅव अ गुड डे. भेटूयात आपण भारतीय खाद्यसंस्कृतीमधील तृप्ती सूपशास्त्रातील नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये.